पूर्व नगर सेवक अनिल पाटनकर और समाज सेविका मीनाक्षी पाटनकर ने चेंबूर वार्ड 153 में किया चित्रकला स्पर्धा का आयोजन। पूर्व नगर सेवक अनिल पाटनकर और समाज सेविका मीनाक्षी पाटनकर ने चेंबूर घाटला वार्ड 153 में चित्रकला स्पर्धा का आयोजन किया, जिसे बच्चों का अच्छा प्रतिसाद मिला। विविध विषयों को लेकर आयोजित इस स्पर्धा में बच्चे चित्र बनाते नजर आए। इस दौरान उनके अभिभावक भी मौजूद थे। दक्षिण मध्य मुंबईचे सन्माननीय खासदार माननीय श्री अनिल भाऊ देसाई यांच्या माध्यमातून हे तिसरं वर्ष आहे। खासदार या नात्याने पूर्णपणे दक्षिण मध्य मुंबईत खेळ महोत्सव आणि त्या खेळ महोत्सवाच्या माध्यमातून विविध तऱ्हेच्या स्पर्धा, विविध तऱ्हेच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न केलाय। आजच्या तारखेत व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टा या इंटरनेटच्या दुनियेमध्ये पूर्णपणे कुटुंब व्यस्त असतं, अजिबात त्यांना बाजूला जायला वेळ नसतो आणि अशा अवस्थेतून पुन्हा एकदा मैदानाकडे आणण्याचा प्रयत्न हा आमच्या सन्माननीय खासदारांनी केलेला आहे। आणि त्या उद्देशाने आज जवळजवळ इथे 600 मुलांनी 1ली ते 12वी अशा विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित केलेले आणि जवळजवळ 600 मुलांनी आज इथे त्या स्पर्धेत भाग घेतलेला आहे। आणि आज मी बऱ्याचशा पालकांशी बोललो की त्यांना सुद्धा बरं, म्हणजे ते म्हणतात की अशा स्पर्धा तुम्ही वारंवार घेत असता, त्यांच्यामुळे खरंच आमची मुलं थोडा वेळ का होईना टीव्ही, मोबाईल पासून बाजूला असतात। आणि तुम्ही बघताय की आज चांगल्या मोठ्या प्रमाणावर आज या स्पर्धेला तिथे प्रतिसाद मिळाला आहे। आमचे सर्व पदाधिकारी असतील, ते मीनाक्षी पाटणकर मॅडम आहेत, ते उमेश करकेरे आहेत, आमच्या अनिता महाडिक आहेत, योगिता म्हात्रे, आमच्या दुसरे कुंदा बोईटे आणि सर्व सन्माननीय पदाधिकारी संदीप गुरव आहेत। आणि अशा प्रकारे तुम्ही बघताय की लोकांचा चांगल्या प्रतिसादात, ही चांगल्या हसत खेळमेळीच्या वातावरणात ही स्पर्धा सुरू आहे। खरंच खासदारांना सुद्धा धन्यवाद देत की अशा प्रकारे वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन आणि लोकोपयोगी कामं त्या पद्धतीने झाली पाहिजेत। आणि बघा, आता हा जो भूभाग होता हा खऱ्या अर्थाने हा महापालिकेला अधिग्रहण करायचा होता, एक मालकीचा होता तो, पण त्याच्यावर मैदानाचं आरक्षण होतं, त्यामुळे ती प्रक्रिया करून
त्याच्या अगोदर बघितलं तर इथे एकदम जंगल सदृश्य परिस्थिती होती, सगळी जंगली झाडं वाढलेली होती आणि या विभागात मुळात लोकांना खेळायसाठी अशी मैदानं कमी आहेत. मागच्या 10 वर्षात माझ्या कारकिर्दीत मी कमीत कमी 4 मैदानं आणि त्यात हे सूर्यकांत माडिक उद्यान, मान्य श्री सूर्यकांत माडिक उद्यान, त्याचबरोबर बाजूला हरदेव बाबा उद्यान आहे. आम्ही या मैदानाला थोडासा गार्डनचा लुक दिला जेणेकरून संध्याकाळी कामावरून आल्यानंतर शाळेच्या मुलांचा शाळेनंतर खेळण्याचा वेळ असतो किंवा महिला वर्ग आहे, पूर्ण दिवसभर घरात कामकाज असतं, मग तो संध्याकाळी कुठेतरी इथे विरंगुळा घेईल. त्याचप्रमाणे इथे जे साहित्य लावलंय, व्यायाम साहित्य, कुठे कसरत करायसाठी त्यांना, आणि या मैदानात कबड्डी उत्सव भरला जातो. त्याचबरोबर गोविंदाच्या मोठ्या प्रमाणावर इथे सराव गोविंदा मंडळ करत असतात आणि लोक चांगल्या प्रकारे संध्याकाळी याचा उपयोग घेतात. मला खरंच अभिमान वाटेल की माझ्या कारकिर्दीत मी जे अशा प्रकारे मैदानं लोकांसमोर आणू शकतो. बघा, समाजसेवेच्या माध्यमातून आम्ही जास्ती करून मुलांच्या शालेय शिक्षणाला, क्रीडा महोत्सवाला आणि विभागातील नागरिकांच्या आरोग्य, ह्या 3 गोष्टीवर आम्ही आमचा जास्त फोकस ठेवलेला आहे. आणि त्या दृष्टीने पूर्वी जनहित वर्धनी फाउंडेशन होतं, आज महाफाउंडेशनच्या माध्यमातून, त्याचबरोबर घाटला गावची उत्कर्ष मंडळ आहे, आमची शाखा क्रमांक 153 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या माध्यमातून, इथे बालवीर क्रीडा मंडळ आहे. अशा या मंडळांच्या माध्यमातून लोकोपयोगी कामं, लोकोपयोगी विविध उपक्रम लोकांपर्यंत न्यायचं काम आम्ही करतो. आणि खरंच समाजसेवक ही पदवी आम्हाला लोकांनी दिली आहे आणि ती सार्थक व्हावी, कुठेतरी सार्थक व्हावी. आणि सन्माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जे आम्हाला बाळकडू दिले की जवळजवळ 80% समाजकारण, 20% राजकारण, त्या शब्दाला जागून जास्तीत जास्त लोकांमध्ये समाजयोगी काम करायचे हा आमचं ध्येय आहे आणि तो आम्ही पूर्णपणे लोकांमध्ये करायचा प्रयत्न करू. खरं तर धन्यवाद आम्ही आमचे खासदार अनिल देसाई यांना देणार आहे. खरं तर त्यांनी जवळजवळ 38 ठिकाणी असे मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, अनेक प्रकारच्या स्पर्धा त्यांनी इथे आयोजित केल्या आणि आज आम्हाला खूप आनंद वाटतो. लहान मुलांच्यात आम्ही रमून जातो खरं तर मोठ्या माणसांच्या कार्यक्रमांपेक्षा. आणि आज तुम्ही इथे बघा, जवळ 500 ते 600 मुलं आज इथे, जी मुलं मोबाईल टीव्ही मध्ये सतत असतात, आज त्यांना इथे 2 ते 3 तास आपण त्यांना आज त्यांची जी आवड आहे ती त्यांना जोपासायचा आपण प्रयत्न केलाय. आणि आभार मानते शिवसेना नेते आमचे खासदारांचं की त्यांनी हा उपक्रम चांगला हाती घेतलाय. राजकारण मला नकोच होतं. जेव्हा हे नगरसेवक झाले, जवळजवळ 1997 पासून मी आहे पॉलिटिक्स मध्ये, राजकारणात तेव्हापासून आहे, पण मी कधीच मला वाटलं नाही की राजकारणात आपण जावं. एक आहे आपले माणूस आहे राजकारणात, आपण त्यांच्या बरोबरच त्यांच्या बरोबर त्यांच्या पाठी, की एक माणूस पुढे गेला तर पाठी कोणतरी असावं म्हणून मी त्यांच्या पाठी उभे राहिले. पण नागरिकांनी मला खूप समाजसेविका म्हणून ही पदवी बहाल केली. खूप मला आनंद वाटतो त्या गोष्टीचा. आपण जी ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ही जी अनिल देसाई, खासदार अनिलजी देसाई साहेब यांच्यामार्फत 153 वॉर्ड क्रमांक इकडे जी स्पर्धा आपण चित्रकलेची भव्य दिव्या तुम्हाला दिसतच आहे, भरवलेली आहे. आणि प्रत्येक विद्यार्थी एकदम पूर्ण असं म्हणजे प्रत्येकाचा एक वेगळाच उत्साह आहे. आणि त्यांचे पॅरेंट्स पण त्यांच्याबरोबर, पालकही त्यांच्याबरोबर आलेले आहेत आणि खूप इकडे आनंदाचं वातावरण आहे. सगळीजण एकदम आम्ही पण इकडे त्यांच्यामध्ये लहान झालेलो आहोत आणि सहभागी होऊन आम्ही मस्तपैकी आनंद लुटत आहोत. चांगलं आहे. आणि सगळं म्हणजे तुम्ही मुलं तर बघताय किती आल्यात, 500-600 मुलं आहेत इकडे आलेली. आणि प्रत्येक वेळेला आमच्या या स्पर्धा आम्ही अशाच राबवत असतो. आमचे नगरसेवक अनिलजी पाटणकर साहेब यांच्या मार्फत आम्ही हे सगळं करत असतो. आमचे शाखा प्रमुख आहेत उमेशजी करकरा, आमच्या सहसंघटक आहेत अनिताताई माडिक आणि आमची सर्व ही टीम आहे की आम्ही सगळीजण एकदम एकत्र मिळून हे सगळं राबवत असतो. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमचे सन्मानित शिवसेनेचे खासदार, शिवसेने नेते आदरणीय अनिलजी देसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज 3 वर्ष सतत हा खेळ महोत्सवाचा मोठ्या प्रमाणात दक्षिण मध्य मुंबईमध्ये कार्यक्रम चालू आहे. आज तुम्ही बघितलं तर
शाखा क्रमांक 153 मध्ये चित्रकला स्पर्धा खूप मोठ्या संख्येने, आज तुम्ही बघितलं मोठ्या संख्येने संपूर्ण मुलं मुली उपस्थित दाखवून या स्पर्धेचा चांगलाही रिस्पॉन्स दिलेला आहे. शिवसेना शाखा क्रमांक 153 हा शिवसेनेचा संपूर्ण बालेकिल्ला आहे. ते सतत नगरसेवक आमदार आमचे खासदार निवडून येतात. यावेळी दुर्दैवाने आमचे आमदार पडलेत, परंतु येणाऱ्या मुंबई महानगरपालिके इलेक्शन मध्ये आमचे सन्माननीय नगरसेवक अनिल पाटणकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, विभाग प्रमुख प्रमोद शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे खासदार हे संपूर्ण नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली 100% आम्ही 153 मधून नगरसेवक 100% आमचा निवडून येणारच आहे. आणि संपूर्ण मुंबईमध्ये आम्हाला विश्वास आहे की शिवसेनेचाच महापौर यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बसणार आहे. आणि आज तुम्ही बघितलं तर अतिशय कमी वेळात आम्ही हा कार्यक्रम आयोजन केलं, पण तुम्ही रेस्पॉन्स बघितला ती सतत अजूनही वेळ आम्हाला कमी पडलेला आहे, कारण की लोक आणि पोरं अजून येतात आहे. किमान आता ह्या शाखा क्रमांक 153 मध्ये 1000 वरती पार्टिसिपेट पोरांनी केलेला आहे. एवढा चांगला रेस्पॉन्स आपल्याला खासदारांच्या ह्या खेळ उत्सव महोत्सव मध्ये आपल्याला पार्टिसिपेट करताना तुम्हाला दिसत आहे. धन्यवाद.